भूमिका असते आणि अशा गावंढळ पुढाऱ्याच्या हातात हे नेतृत्व सोपवून असतात. याच्यात समाजाची पण काही अंशी चूक आहे असं मला वाटते की ते प्रामाणिक नेतृत्व स्वीकारू शकत नाही असं. आज आदिवासी समाजाचं युवकामध्ये बरं का मारामारीचं प्रमाण वाढलेलं आहे, गुन्हेगारी वृत्ती आपल्या आदिवासी भागामध्ये वाढत आहे, त्याचबरोबर व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मग आता सामाजिक मूल्यांची घसरण ही होताना दिसत आहे. अत्यंत गंभीर बाब आहे. शिक्षण, रोजगार, योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक नेतृत्वाचा अभाव, आणि यामुळे तरुण चुकीचा प्रवाहाकडे जाताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे समाजाची जी परंपरा आहे, त्याचबरोबर संस्कृती, एकता आणि सकारात्मक जीवनमूल्ये टिकवण्यासाठी युवकांची महत्वाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर माझा थेट प्रश्न आहे की समाज जागृती, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना कशी करावी, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि या संदर्भात आदिवासी युवकांमध्ये वाढणारा मारामाऱ्या, बरं का, गुन्हेगारी आणि ढासळती सामाजिक मूल्ये यांना रोखण्यासाठी नेमके कोणते ठोस उपाय आवश्यक आहेत आणि समाज व नेतृत्वाने काय भूमिका घ्यावी? खरं तर इथली परिस्थिती आता खूप भयानक आहे. मी ज्यावेळी एक बँड विषय आहे नाही का, एक लेख लिहिला होता जो साधारणतः तापी, नर्मदा आणि नंदुरबार जिल्ह्यात म्हणजे गुजरात आणि इकडं आणि काही मध्य प्रदेशच्या लोकांनी सुद्धा मला त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली होती की ह्याच्यामुळे आहे नाही का पूर्ण समाज आहे नाही का एका विषारी वळणाकडे चालला आहे आणि लोक ऐकायला तयार नाही. त्यामुळे मला काय वाटते की इथली जी काही परिस्थिती होती, आधी कसं होतं की गावाचा एखादा डाया माणूस आहे नाही का, बुजुर्ग आणि आहे नाही का डाया माणूस जर आपल्याला भेटला तर आपण त्याला नमस्कार करायचो, त्याला घाबरायचो, भ्यायचो वगैरे. आत्ताची तर आहे नाही का 8वी 9वीची पोरं आहे ना, सरळ आहे नाही का आपल्या गावातल्या मुख्य माणसांसमोर, आपल्या आई वडिलांसमोर सिगरेटी फुकतायत. बिहारमध्ये आहे नाही का रात्रभर कुदून आहे नाही का त्या ठिकाणी माऱ्या करतायत. बायका अशा पडवून आहे नाही का 4-4, 5-5 सीटा एका बाईकवर, पोरं, तरुण पोरं ज्यांच्या आहे नाही का बिलकुल शिक्षणाचा गंध नाही, नुसते आहे नाही का केस अशी उडवत आहे नाही का, जीनची वेगळी वेगळी स्टाईल, हे करून आहे नाही का समाज नुसता असा, समाजातले युवक असे सेरभेर धावत सुटलेत की काय, अशी परिस्थिती. आणि मग अशा वेळी ते लग्नात जातात. आपल्या आदिवासी लग्नात आहे नाही का दारू म्हणा तिथं आहे नाही का कॉमन गोष्ट झालेली आहे, ती सहज उपलब्ध होते. आपल्या मित्रमंडळींकडे पण लोक पैसे जमवतात, ते होते. काही पालक आहेत ते आपल्या पोरांना मोटरसायकली घेऊन देतात, ते कुठं फिरतात काय फिरतात त्याचाही गंध नाही. आणि आजकाल मग शिक्षणावरचा लक्ष कमी आणि ह्या सगळ्या गोष्टींवरच जास्त लक्ष आहे असं दिसून येते. त्यामुळं इथली परिस्थिती खूप भयानक आहे. ही लहान लहान पोरं आहे ना व्यसनाच्या अधीन झालेली आहेत आणि मग यांनी चोऱ्या माऱ्या करायला सुरुवात केलेली आहे, यांनी भांडणं करायला सुरुवात केलेली आहे. हे कोणा डायाचं ऐकून घेतलं असल्यामुळं आदिवासींची जी काही पारंपरिक प्रथा मूल्य होती की आपल्या वरिष्ठांचं ऐकावं, गावडायांचं ऐकून आहे नाही का आपण चांगलं शिकावं, चांगलं करावं वगैरे, तसं कोण करत नाही. व्यसनदिनता एवढी वाढली असल्यामुळे आहे नाही का जिथं व्यसनदिनता असते तिथं गुन्हेगारी सुद्धा असते आणि त्याचा प्रत्यय आहे नाही का आपल्याला गावागावात येतोय. दररोज भांडणं आहे. तिकडे मोलगी पोलीस स्टेशनला आहे ना, तुम्ही जर बघाल तर अख्ख्या आहे नाही का एक तर जी युवा वर्ग आहे त्यांचं कुठेतरी आहे नाही का मोटरसायकलने ऍक्सिडेंट झाला, यांनी मारामाऱ्या केल्या म्हणून अर्धे अधिक प्रकरण आहेत तर मोलगी पोलीस स्टेशन. आणि हा मोलगी आणि अक्कलकुवा हा जो रोड आहे नाही का चांगला रोड झाल्यापासून तर दररोज आमलीबारीला कुठं, या घाटात कुठं, बिजरी पाटीला कुठं ना कुठं रोडवर जिथं आहे नाही का आपण सहज पायी चालून जाऊ शकत होतो अशा ठिकाणी हे पोरं एवढ्या धूम स्टाईलनं बाईक पडवतात आणि कुठं ना कुठं कोणाला एक तर ठोकतात किंवा स्वतः मारतात, अशी परिस्थिती आहे. तर ह्या परिस्थितीला आहे ना समाजानं इथली जी काही आपली जी काही पारंपरिक व्यवस्था होती त्याच्यात आहे नाही का काही आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील असं मला वाटतं. जसं की आहे नाही का कमी वयातल्या पोरांना एक तर बाईक न देणे, दुसरं आहे की त्यांना दारूचं व्यसन आहे, जे आहे नाही का कमी वयातली पोरं आहेत जी आहे नाही का ज्यांना आपण अडल्टच्या कॅटेगरीत घेऊ शकत नाही, अशांना सरसकट जी काही व्यसन बंदी आहे ती पण करायला पाहिजे. शाळेत मोबाईल आणि असे जे काही वेगवेगळ्या कट्स वगैरे होतात हे काय फक्त शिक्षकांचं काम नाही की शाळेतली पोरं कशी यावी आणि त्यांना कसंही करावं. आपल्या पालकांनीही लक्ष देणं गरजेचं आहे की आपली पोरं शाळेत जात आहेत तर कसे जात आहेत, त्यांचा पेहराव काय, पोशाख काय, आणि ह्या गोष्टीवर जर आपण सर्वांनी काम केलं
तर मला वाटते की येत्या 5-10 वर्षात आपण समाज वाचवू शकू. आणि याच्यावर काहीच काम नाही झालं तर येत्या 10 वर्षात इथं गुन्हेगारी प्रचंड वाढलेली असेल, तुम्ही लिहून घ्या. त्यामुळं आहे नाही का, समाजाचं येणारं भविष्य कसं असेल ते आपण युवकांच्या भरोश्यावर पाहतो. आणि अशा पद्धतीनं जर आपल्या समाजात हे होत असेल तर मला याचं आहे नाही का अत्यंत वाईट वाटते. खूप गंभीर परिस्थिती आहे, आपण सर्वांनी विचार करायला हवा. पण आता हे जे व्यसन जिंत वाढत आहे, त्याचबरोबर चोऱ्या वाढत आहे, किंवा आता जी तरुण मुलं आहे त्यांची मोटरसायकल जर आपण बघितली तर त्यांची जास्तीत जास्त पासिंग ही गुजरात पासिंग वगैरे असते आणि धूम स्टाईलने मोटरसायकल चालवतात. पण पोलीस प्रशासनाने सुद्धा काय केलं पाहिजे आपलं, म्हणजे पोलीस प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का आदिवासी भागातले म्हणून? हे पण आहे काय? की काय होते माहितीये का, हा. की आदिवासी युवकांनी किंवा समाजांनी समाजाच्या हितासाठी